इन द लास्ट वीडियो लेक्चर वी हैव सीन व्हाट इज मीन बाय हाइड्रोलिक्स। हाइड्रोलिक क्या है, हमने हाइड्रोलिक के कंपोनेंट देखा, हमने हाइड्रोलिक सिस्टम के सिंबल देखा है, हमने हाइड्रोलिक सिस्टम का जो एडवांटेजेस डिसएडवांटेज देखे। सेकंड जो वीडियो था उसमें हमने देखा है कि भाई न्यूमेटिक सर्किट में एफआरएल का इंपॉर्टेंट क्या होता है। एफआरएल फिल्टर, रेगुलेटर और लुब्रिकेटर। न्यूमेटिक सिस्टम हमको पता है कि भाई न्यूमेटिक सिस्टम इज़ बेस्ड ऑन एयर, कॉम्प्रेस एयर पे काम करता है। और कॉम्प्रेस एयर जो कॉम्प्रेसर से आती है तो ये कॉम्प्रेस एयर डिफाइन प्रेशर पे नहीं रहती है, नॉन लुब्रिकेट रहती है और इसमें फॉरेन पार्टिकल्स रहते हैं। फॉरेन पार्टिकल से क्या होता है कि जो हाइड्रोलिक के जो एक्चुएटर्स है, सिलेंडर्स है, इसमें अगर ये फॉरेन पार्टिकल्स अगर वहाँ पे सिस्टम में जाते हैं तो वहाँ पे ये प्रॉब्लम क्रिएट करते हैं। तो इसलिए हम क्या करते हैं कि न्यूमेटिक सर्किट में हम एफआरएल का इस्तेमाल करते हैं। एफआरएल स्टैंड फॉर फिल्टर, आर स्टैंड फॉर रेगुलेटर और एल स्टैंड फॉर लुब्रिकेटर। न्यूमेटिक सिस्टम का जो हमने लास्ट वीडियो लेक्चर में देखा, बहुत इंपॉर्टेंट पार्ट हमने देखा है कि एफआरएल क्यों इस्तेमाल करते हैं और एफआरएल के एडवांटेजेस क्या है। आज का जो वीडियो लेक्चर है, आज का जो हम जो बता रहा हूँ, आज के जो हम जो टॉपिक जो ले रहे हैं, इस टॉपिक में हम बेसिक टर्म यूज़ करेंगे। बेसिक टर्म क्या होते हैं, बहुत से स्टूडेंट पास्कल लॉ के बारे में समझ नहीं पाते। पास्कल लॉ क्या है, न्यूटन्स का सेकंड लॉ ऑफ मोशन क्या है। सिंपल है, आज हम 2-3 टर्म सीखेंगे इन ए वेरी शॉर्ट पीरियड ऑफ टाइम, इन वेरी कन्वीनियंट वे। वी आर गोइंग टू लर्न व्हाट इज मीन बाय बेसिक टर्म इन हाइड्रोलिक एंड न्यूमेटिक सर्किट में हमारे कौन कौन से टर्म हैं, ये हम आज देखते हैं। व्हाट आर द बेसिक टर्म। तो बेसिक टर्म में हम देखते हैं कि पहला फोर्स है हमारा। फर्स्ट इज अवर फोर्स। फोर्स इज व्हाट? इट इज एन एक्सटर्नल एजेंट कैपेबल ऑफ चेंजिंग द स्टेट ऑफ द बॉडी बाय मीन्स ऑफ मोशन। ए पर्टिकुलर बॉडी change the state of body or change the direction of the body is done by the force। यहाँ पे देखिए, ये जो बच्चे इसको इस ब्लॉक को ये पुश कर रहे हैं, दे आर चेंजिंग द पोजिशन ऑफ द बॉडी। इथे हे म्हणजे याला याची स्थिती बदलत आहे। फोर्स काय करते? चेंज द स्टेट ऑफ द बॉडी। इट हॅज ए मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन। मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन पाहिजे म्हणून हे आपली वेक्टर क्वांटिटी, आपण स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी आपण 10वी मध्ये पाहिली बेटा। तर फोर्स बरोबर मास इंटू एक्सेलरेशन, हे लक्षामध्ये ठेवा। फोर्स बरोबर काय असते? मास गुणिला एक्सेलरेशन। मास म्हणजे काय? आपण मास MK सिस्टम मध्ये, MKS मीटर किलोग्राम सेकंड, म्हणजे जेव्हा आपण जे मीटर म्हणजे अंतराला जेव्हा आपण मीटरमध्ये मोजतो, वजनाला आपण केजी मध्ये मोजतो आणि वेळेला आपण टाइमला आपण सेकंडमध्ये मोजतो, त्याला आपण MKS म्हणतो। MKS, CGS, FPS आणि सिस्टम ऑफ इंटरनॅशनल हे बेसिक युनिट्स आहे। तर आपण जेव्हा वजन मासला जेव्हा आपण केजी मध्ये घेणार आहे, एक्सलेरेशनला आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो आपण, तर केजी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर असते न्यूटन। तर न्यूटन म्हणजे काय? फोर्सची एकक SI युनिटमध्ये आहे। फोर्सला आपण जे एकक आहे, युनिट आहे, युनिट ऑफ फोर्स इन SI युनिट इज न्यूटन। तर फोर्सचा संबंध आहे न्यूटनशी। म्हणजे फोर्स काय सांगते? म्हणजे न्यूटनचा फॉर्म्युला कोणता आहे? फोर्स बरोबर मास इंटू एक्सलेरेशन, म्हणजे न्यूटन सेकंड लॉ आहे। न्यूटनचा सेकंड नियम एकदम सोपी पद्धत मध्ये लक्षामध्ये ठेवायचा की म्हणजे फोर्स आहे म्हणजे हा बॉक्स आहे, हा बॉक्स रेस्ट मध्ये राहणार आहे अंटिल अँड अनलेस वी विल अप्लाय द फोर्स। म्हणजे जेव्हा आपण याला फोर्स अप्लाय करणार आहे, नंतर हा ब्लॉक जे आहे हे मूव्ह होणार आहे। म्हणजे विदाउट फोर्स द बॉडी विल रिमेन इन द रेस्ट, इट कॅन नॉट चेंज द स्टेट और डायरेक्शन। तर फोर्स काय करते? म्हणजे त्याची स्टेट चेंज करते आणि त्याची डायरेक्शन चेंज करते। हा नियम जे आहे याला आपण न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणतो। तर हायड्रोलिक सिस्टम मध्ये न्यूटनचा सेकंड लॉ लक्षामध्ये ठेवण्यासाठी फोर्स म्हणजे न्यूटन। न्यूटन काय? SI युनिट ऑफ फोर्स। एक न्यूटन म्हणजे काय असते? न्यूटन म्हणजे काय असते? केजी इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर न्यूटन असते। तर फोर्सची व्याख्या, फोर्स जे आहे, फोर्स आपल्याला जेव्हा पाठ करण्यासाठी फोर्स जेव्हा आला, तुम्हाला न्यूटनचा दुसरा नियम ताबडतोब तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे। पहिला नियम इनर्शियावर आधारित आहे। दुसरा नियम म्हणजे पहिला नियम काय सांगते? अ बॉडी इज रिमेन इन द रेस्ट, विल रिमेन इन द रेस्ट, मोमेंट ऑफ इनर्शियाचा।
सेकंड लॉ काय म्हणते, अ बॉडी इज इन द मोशन विल रिमेन इन द मोशन अंटिल अँड अनलेस द बॉडी इज नॉट रेजिस्ट बाय द एक्सटर्नल फोर्स. तर सेकंड लॉ सांगते की बाबा बॉडीला आपण जेव्हा मूव्ह करतो तर ती बॉडी म्हणजे मोशनमध्ये येते. आपले जे घर्षणल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स आहे, ग्रेव्हिटेशन फोर्स आहे, या फोर्समुळे काय होते, बॉडी आपली हळूहळू रेस्टमध्ये येते. सेकंड लॉ ऑफ नियम म्हणजे न्यूटनचा जे दुसरा नियम आहे ते न्यूटनचा, ते आहे फोर्स बरोबर असते मास इंटू एक्सलेरेशन. फोर्स इंटू न्यूटन. फोर्स जे आहे त्याची एकक न्यूटन आहे, हे न्यूटन तुम्ही लक्षामध्ये ठेवा. दुसरा आहे प्रेशर म्हणजे काय. पहिला नियम जे आपण पाहिला आहे ते पहिला नियम म्हणजे काय सांगते, फोर्स म्हणजे काय, फोर्स म्हणजे मास इंटू एक्सलेरेशन. आणि याला आपल्याला लक्षामध्ये कसं ठेवायचं आहे, न्यूटनमुळे. न्यूटन काय आपला फोर्सची युनिट आहे एस आय मध्ये. एक न्यूटन काय असते 1 kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर जे असते आपला एक न्यूटन असते. तर फोर्सची डेफिनेशनसाठी फोर्सची व्याख्यासाठी आपला न्यूटनचा म्हणजे आपल्याला स्केच लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. का आपल्याला माहीत पडेल का बाबा न्यूटन म्हणजे फोर्सची एस आय युनिट आहे. प्रेशर म्हणजे काय, आता हायड्रॉलिकमध्ये सेकंड आपलं जे टर्म आहे ते प्रेशर आहे. कारण आपलं जे पंप आहे हायड्रॉलिक सर्किटमध्ये जे पंप आहे, पंप काय करते, पंप जे आपल्या पंपाला मोटर किंवा इंजिन अटॅच आहे. इंजिन आपला इलेक्ट्रिकल एनर्जी, समजा एखादा पंप आहे तिथे इलेक्ट्रिकल मोटर आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल. मेकॅनिकल एनर्जी काय करते, मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड बाय प्रेशर एनर्जी बाय मीन्स ऑफ पंप. तर पंप आपला प्रेशर तयार करते हायड्रॉलिक सर्किटमध्ये. तर प्रेशर काय, प्रेशर आपला जे आहे फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया. लक्षात ठेवा, प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स जे आपण मोजतो, फोर्स आपण जे मोजतो आपण न्यूटनमध्ये एस आय मध्ये, आणि एरिया आपण मोजतो मीटर स्क्वेअरमध्ये. तर सो द युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर 1 न्यूटन बरोबर 1 न्यूटन जर आपण फोर्स लावतो 1 मीटर स्क्वेअरवर ते असते 1 पास्कल. लक्षात ठेवा, प्रेशर म्हणजे पास्कल. प्रेशरची जी एकक आहे पास्कल आहे इन एस आय युनिटमध्ये. आपल्याला या स्केचमध्ये आपल्याला काय लक्षामध्ये ठेवायचा, न्यूटनचा लॉ, सेकंड लॉ, फोर्स बरोबर न्यूटन. फोर्सची जे एकक आहे एस आय मध्ये न्यूटन आहे, प्रेशरची जे एकक आहे एस आय मध्ये पास्कल आहे. तर आपला हायड्रॉलिक सिस्टम जे आहे, हा हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक सिस्टम आपला प्रेशरवर आधारित आहे. तर प्रेशर जेव्हा बेटा तुमच्या लक्षामध्ये आला, प्रेशर आल्याबरोबर तुम्हाला पास्कल तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे. पास्कलमध्ये काय, 1 न्यूटन जेव्हा आपण फोर्स लावतो 1 मीटर स्क्वेअरवर, ते बरोबर असते 1 पास्कल. 1 न्यूटन फोर्स डिवायडेड बाय 1 मीटर स्क्वेअर एरिया, ते असते आपला 1 पास्कल. तर पास्कल जे आहे प्रेशरची युनिट आहे. इथे पहा हे फोर्स आहे, हे तुमचा एरिया आहे. फोर्स इंटू प्रेशर म्हणजे फोर्स आपण जेव्हा याला अप्लाय करणार आहे या एरियावर, खाली आपल्याला काय मिळणार आहे, प्रेशर मिळणार आहे. तर प्रेशरसाठी आपल्याला पास्कल जे आहे, पास्कलचे नियमावर आपला पूर्ण हायड्रॉलिक आधारित आहे. हायड्रॉलिकमध्ये फ्लुइड आहे, पास्कलला लिक्विड आणि गॅसेस दोन्हीवर हे पास्कलचा नियम आपला लागू होते. पास्कलला काय, तर आपण पास्कलला म्हणजे काय, हा तिसरा टर्म आपण पाहू. व्हॉट इज मीन बाय पास्कलला. पास्कलला काय म्हणते, इट स्टेट दॅट ए प्रेशर इज अप्लाइड when it is stated that a pressure is applied to a fluid, gas किंवा liquid in a closed container is transmitted equal pressure in all direction. इथे पहा एक आपला बलून आहे. या बलून मध्ये त्याने पाणी आहे भरलेला आणि याला पिनद्वारे इथे होल पाडलेले आहे. जेव्हा तुम्ही या बलूनला प्रेशराइज करणार आहे तर इक्वल पाणी, एकच सारखं पाणी तुमचा या सर्व होलमधून बाहेर पडणार आहे. तर पास्कल काय म्हणते की इन ए क्लोज कंटेनर व्हेन द प्रेशर इज अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑफ द लिक्विड विल ट्रान्समिटेड द इक्वल प्रेशर इन ऑल डायरेक्शन. सेम डायरेक्शनमध्ये ते प्रेशर आपला काय होते, निघते बाहेर. प्रेशर अप्लाइड ऑन द वन पॉइंट ऑफ द लिक्विड ट्रान्समिट इक्वली इन द ऑल डायरेक्शन. यावर आपला हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक सिस्टम आहे. लक्षात ठेवा बेटा, पास्कलला तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं. आता इथे पहा, इथे एक स्मॉल आपला एक एरिया आहे, इथे बिग एरिया आहे. म्हणजे छोटा सिलेंडर आणि पिस्टन आहे, इथे मोठा आहे. आपण ज्याला इथे अप्लाय करणारे प्रेशर, समजा हा एरिया आहे 1
1 सेंटीमीटर स्क्वेअर आपला एरिया आहे, तर आपण जेव्हा 1 kg फोर्स अप्लाय करणार आहे आणि हा एरिया 10 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, तर 1 kg गुणिले 10 म्हणजे इथे तुमचा फोर्स 10 पटीने वाढणार आहे. जेवढा हा एरिया वाढणार आहे तेवढा फोर्स इथे म्हणजे हे होणार, वाढणार आहे. म्हणून आपला पास्कल लॉचा वापर करून आपण काय करतो, बाय अप्लाइंग ए व्हेरी स्मॉल फोर्स वी कॅन लिफ्ट ए मॅक्झिमम फोर्स. म्हणजे आपण कमी फोर्स अप्लाय करून मॅक्झिमम आपण इथे आपण उचलतो. आपला हायड्रोलिक जॅक आहे, हायड्रोलिक लिफ्ट आहे, हायड्रोलिक मशिनरीज आहे, यामध्ये कमी प्रेशरचा कमी इफर्टचा वापर करून आपण मॅक्झिमम लोड आपण त्याला उचलतो किंवा त्याला डिस्प्लेसमेंट करतो. हे सर्व थिअरी आपल्या पास्कलवर आधारित आहे. 2 नियम आपण इथे पाहिलेले आहे. पहिला नियम काय का बा, फोर्स म्हणजे काय, फोर्ससाठी न्यूटन, फोर्सची SI युनिट न्यूटन आहे. तर फोर्स म्हणजे आपल्याला न्यूटन लक्षामध्ये ठेवायचा, प्रेशर आला तर आपल्याला पास्कल लक्षामध्ये ठेवायचा. 1 पास्कल किती असते, 1 न्यूटन. जेव्हा 1 मीटर स्क्वेअरवर म्हणजे फोर्स अप्लाय करतो ते 1 पास्कल असते. पास्कलला काय आपला प्रेशर इन ए लिक्विड एक्झर्ट इक्वल प्रेशर इन ऑल डायरेक्शन. एका पॉईंटवर जेव्हा आपण प्रेशर म्हणजे इथे 10 kg अप्लाय करणार आहे, तर ह्या संपूर्ण पॉईंटवर 10 10 10 10 10 जेवढा साईज वाढणार आहे तेवढा मल्टिपलमध्ये प्रेशर वाढणार आहे. तर हायड्रॉलिक सिस्टममध्ये पास्कलला लक्षामध्ये ठेवणे अतिशय आवश्यक आहे. अप्लिकेशन ऑफ पास्कलला, आपण पास्कलला कुठे वापरतो, यूज इन द वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम. वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये, पाणी पुरवठ्यामध्ये पाणीचं वितरण करण्यासाठी हा सर्व सिस्टम आपले पास्कल लॉवर आधारित आहे. हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक सिस्टममध्ये पास्कल लॉ अतिशय आवश्यक आहे, इथे आपण वापरतो. सोयज आणि ड्रेनेज सिस्टममध्ये आपण पास्कल लॉचा वापर करतो. पाईपलाईन आणि फ्लुइड सिस्टममध्ये आपण पास्कल लॉचा वापर करतो. आता आपण फोर्स पाहिलेला आहे, आपण प्रेशर पाहिलेला आहे आपण, आणि आपण पास्कल लॉ सुद्धा पाहिलेला. आता आपण पाहतो विस्कोसिटी म्हणजे काय. विस्कोसिटी म्हणजे काय, हा चौथा टर्म आहे आपला विस्कोसिटी. विस्कोसिटी इज द रेजिस्टन्स ऑफ ए लिक्विड टू फ्लो. विस्कोसिटी म्हणजे काय असते, रेजिस्टन्स ऑफ द लिक्विड टू फ्लो. लिक्विडला फ्लो होण्यासाठी आपण आता पाहिलं का बा, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड, द सबस्टन्स विच इज कॅपेबल ऑफ फ्लोईंग. फ्लोईंगला जेव्हा जे रेजिस्ट करते, अपोज करते, जसं इलेक्ट्रिसिटीमध्ये रेजिस्टन्स आहे, म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी जी काही आपला प्रॉपर्टी आहे मटेरियलची जे रेजिस्ट करते त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स, रोधक म्हणतो. तर विस्कोसिटी काय, फ्लोला अपोज करण्यासाठी, टू रेजिस्ट द फ्लो. म्हणजे आता इथे पहा, इथे 2 कंटेनर आहे. एका कंटेनरमध्ये लो विस्कस आपला लिक्विड फ्लुइड आहे, एका कंटेनरमध्ये हाय विस्कस आहे. फॉर एक्झाम्पल इथे पेट्रोल, एक कंटेनरमध्ये पेट्रोल आहे, एका कंटेनरमध्ये आपला ऑइल आहे. तर म्हणजे पहिले पेट्रोल काय होणार आहे, फ्लो होणार आहे, आणि ऑइल आपला स्लोली फ्लो होणार आहे. कारण ऑइल जे आहे ते हाय विस्कस आहे आणि पेट्रोल आपला काय लो विस्कस आहे. तर इथे पहा, इथे 3 आहे लिक्विड, एक वॉटर आहे, दुसरा हनी आहे, आणि इथे आपला एक पेस्ट आहे. पेस्ट खूप म्हणजे थिक आहे, विस्कस आहे. हनी आपला मीडियम आहे, आणि आपला जे पाणी आहे हे लो विस्कोसिटी आहे. तर विस्कोसिटी म्हणजे काय, विस्कोसिटी इज अ मेजर ऑफ इनएबिलिटी ऑफ फ्लो. म्हणजे वाहनामध्ये जी आपला अडथळा आणते ती आपली विस्कोसिटी आहे. हाय विस्कस फ्लुइड फ्लो स्लोली. जेवढा म्हणजे हायली विस्कस फ्लुइड असणार आहे ते स्लोली म्हणजे फ्लो होणार आहे. युनिट ऑफ विस्कोसिटी इज पास्कल सेकंड. पास्कल प्रेशरची एकक आहे, सेकंड म्हणजे टाइम, म्हणजे पास्कल इंटू सेकंड आपलं काय असते, विस्कोसिटीची एकक असते. डेन्सिटी म्हणजे काय, आता आपण हे इथे आपण जे स्टार्टिंगमध्ये आपण पाहिलेलं आहे का, फोर्स म्हणजे काय, फोर्सची व्याख्या पाहिलेली आहे आपण. फोर्स म्हणजे आपल्याला न्यूटन लक्षामध्ये ठेवायचा आहे. प्रेशरला आपल्याला पास्कल लक्षामध्ये ठेवायचा आहे. ओके, पास्कलला म्हणजे काय, एखाद्या लिक्विडमध्ये जेव्हा आपण याला फोर्स अप्लाय करणार आहे तर हा इक्वल फोर्स ऑल डायरेक्शनमध्ये फोर्स एक्झर्ट करते. लिक्विड एक्झर्ट द इक्वल प्रेशर इन द ऑल डायरेक्शन. प्रत्येक डायरेक्शनमध्ये सेम प्रेशर अप्लाइड ऑन द 1 पॉईंट ऑफ द लिक्विड ट्रान्समिट इक्वली इन ऑल डायरेक्शन. एका पॉईंटवर लावलेला प्रेशर सर्व ठिकाणी आपला सेम प्रेशरमध्ये बाहेर निघते. यावर आपला पास्कलला आधारित आहे. पास्कलला अतिशय महत्त्वाचा आहे. विस्कोसिटी आपण पाहिलेली का, विस्कोसिटी काय, रेजिस्टन्स ऑफ लिक्विड टू फ्लो.
आपण पाहिलेलं आहे का बा इथे वॉटर कसं आहे, वॉटरला जेव्हा आपण फ्लो करणार आहे तर हे खूप एरिया घेणार आहे. हनी आहे म्हणजे हे थोडा कमी घेणार आहे. आणि पेस्ट आहे, पेस्ट काय या इथे म्हणजे जागेवरच राहणार आहे. हे हायली विस्कस आहे, हे लो विस्कस आहे, हा मीडियम विस्कस आहे. इथे एक्झाम्पल आहे तुम्हाला. लो विस्कस विस्कस म्हणजे लवकर फुल होते, हाय विस्कस म्हणजे वेळ लागते. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी इज डिफाईन एज अ मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी. मास जे आहे आपला अपॉन व्हॉल्यूम. आता मास अपॉन व्हॉल्यूम आपली झाली डेन्सिटी. तर युनिट ऑफ मास इज केजी अँड युनिट ऑफ व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. घन मीटर, घन सेंटीमीटर जे आहे. तर डेन्सिटी बरोबर असते केजी पर घन मीटर, मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब किंवा जे काही आपण आहे ते युनिट आपण या ठिकाणी घेणार आहे. तर लक्षात ठेवा का बा जेव्हा डेन्सिटी तुम्हाला विचारणार आहे, वेन एनीबडी आस्क टू व्हॉट इज मीन बाय डेन्सिटी, तर डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम. आपला जे मास आहे हे आपण केजी मध्ये मोजतो. व्हॉल्यूम आकारमान जे आहे आपण घन सेंटीमीटर, घन मीटर, जी काही म्हणजे क्युबिक युनिटमध्ये आपण मोजतो. म्हणजे लेंथ इंटू हाईट इंटू विड्थ, 3 क्वांटिटीला जेव्हा आपण मल्टिप्लाय करणार, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, ते होणार आहे घन सेंटीमीटर. इथे 3 स्केच दिलेले आहे. जेव्हा तुम्हाला मास काढायचा आहे, मास, तर मास काढण्यासाठी तुम्ही काय करणार, डेन्सिटी आणि डेन्सिटी गुणिला व्हॉल्यूम करणार आहे. जेव्हा तुम्हाला डेन्सिटी काढायची आहे तर तुम्ही काय करणार आहे, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम करणार आहे. तुम्हाला जेव्हा व्हॉल्यूम काढायचा आहे तर मास अपॉन डेन्सिटी करणार आहे. तर या तिन्ही फॉर्म्युलेचा जसा ओहमचा नियमामध्ये आपण पाहतो I इज इक्वल टू V बाय R, सेम फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम काढण्यासाठी मास अपॉन डेन्सिटी, डेन्सिटी काढण्यासाठी मास अपॉन व्हॉल्यूम, मास काढण्यासाठी डेन्सिटी गुणिला व्हॉल्यूम. तर हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे आहे. सिंपल फॉर्म्युले आहे आणि हे सिंपल फॉर्म्युलेचा वापर करून आपण जे आहे म्हणजे आज आपण बेसिक टर्म जे आहे हायड्रॉलिक सिस्टममध्ये आपण कोणकोणत्या टर्मचा आपण वापर करतो, बेसिक टर्म आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तर हायड्रॉलिक सर्किटचा जे अभ्यास करण्यासाठी तुम्ही याचा अभ्यास करा आणि जे व्हिडिओ जे आहे नेक्स्ट व्हिडिओसाठी माझे लेक्चरला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.